जय हिंद मित्रांनो, महा-टी-ई-टीची तयारी करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण महा-टी-ई-टी 2013 मधील 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्नांचा सराव करणार आहोत। प्रत्येक प्रश्नांचे योग्य उत्तर, सविस्तर स्पष्टीकरण आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत। जर तुमचे लक्ष महा-टी-ई-टी मध्ये उत्तम गुण मिळवण्याचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। चला तर मग वेळ न दावडता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। आणि मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ते 4 हे दिलेल्या उतार्यावर आधारित आहे। म्हणजे या चारही प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला उतारा वाचून शोधायची आहे। म्हणून सर्वप्रथम आपण हा उतारा लक्षपूर्वक वाचून घेऊया। उतारा समजला तर हे चारही प्रश्न अगदी सहज सोडवता येईल। चला वेळ न दावडता उतार्यापासून सुरुवात करूया। फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो। भाषा ही त्यांची प्राणसखीच। तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी। हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू असे तो केवळ कवितेत म्हणत नाही, तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही। एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकॅडमीची मान्यता मिळावी लागते। सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षेतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचा स्थान मिळतं। भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथे फिरू होऊ नये हे खरं आहे। परंतु त्याचबरोबर भाषा ही समाज पुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे। ती दूषित होणार नाही याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे। फ्रेंचमध्ये जर्मन लोकांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे। आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्र काढली आहेत, परंतु त्याचबरोबर अन्य भाषावरही त्यांचं प्रेम आहे। जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवर प्रेम सर्व ज्ञात आहे। संस्कृतचा अभ्यास भारतपेक्षा जर्मनीत अधिक होत असावा। चल वळूया पहिल्या प्रश्नाजवळ। तर आपला पहिला प्रश्न आहे, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिलेली आहे? तर याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची। आपला दुसरा प्रश्न आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर याचा अचूक उत्तर आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 3 आहे, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर जर्मन पंडितांचं अन्य जे भाषा आहे संस्कृत याच्यावर बेहद प्रेम आहे, आपण असं वाचलं होतो। प्रश्न क्रमांक 4, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तर असं जगभर प्रसार करणारा देश जर्मनी हा पर्याय क्रमांक 1 याचा अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 1 ते 4 आपण उतारा वाचून याची उत्तरे दिलेली आहे। आता आपला प्रश्न क्रमांक 5 जे आहे ते उतार्यावरून नसणार आहे। तर चला प्रश्न क्रमांक 5, महानायक, संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलेले आहे? तर याचा पहिला पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई, पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील, पर्याय क्रमांक 3 शंकर पाटील आणि पर्याय क्रमांक 4 शिवाजी सावंत। तर याचा अचूक उत्तर असणार आहे विश्वास पाटील। विश्वास पाटील यांनी महानायक, संभाजी आणि पानिपत हे कादंबऱ्या लिहिलेली आहे। तसेच रणजित देसाईने जी कादंबरी लिहिलेली आहे ते आहे स्वामी आणि श्रीमान योगी। हे पण तुम्ही लक्षात ठेवा। असं होऊ शकते की यंदा तुम्हाला रणजित देसाई यांच्या कादंबऱ्याचं लेखन कोणी केलेलं आहे? स्वामी आणि श्रीमान योगी या कादंबऱ्याचं लेखन कोणी केलेलं आहे असं पण विचारू शकतो। तर चला आपला त्याच्यानंतर हा बघा शंकर पाटील। तर शंकर पाटील जे आहे ते ग्रामीण कथा लेखक आहे आणि शिवाजी सावंतने जे कादंबऱ्या लिहिली आहे ते पण खूप प्रसिद्ध आहे, मृत्युंजय, छावा आणि युगंधर। ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 6 बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्यातील काळ ओळखा। तर याचा अचूक उत्तर आहे रीती भूतकाळ। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7, आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? तर आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य। आणि बघा जेव्हा वा वी वी हे जे आहे वाक्यामध्ये असला तर आपल्याला हा ट्रिक लक्षात ठेवायची आहे। हे असला म्हणजे विद्यार्थी त्याचा आन्सर असणार आहे। विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? तर विद्वान हा तत्सम ह्या प्रकाराचा आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, सहलीस जाताना कात्रजाजवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर या वाक्याचा प्रयोग आहे भावकर्तरी प्रयोग। आता प्रश्न क्रमांक 10 बघा, म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहे? तर याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 शार्दूल विक्रीडित। प्रश्न क्रमांक 11, पुढील संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर संधी विग्रहाच्या नियमानुसार न बसणारा दुर्जन, पर्याय क्रमांक 2 याचा अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12, नागनाथ कोलापल्ले, ऍक्च्युअली इथं कोलापल्ले नाही कोतापल्ले असला पाहिजे होता, कारण यांचा कोतापल्ले हा बरोबर आहे। यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर नागनाथ कोतापल्लेची मुडस या जे साहित्य कृती होती त्याला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला होता। आय थिंक ज्योती पर्वला पण राज्य शासनाचा जे पुरस्कार आहे ते प्राप्त झालेला आहे, पण तो जे आहे ते नागनाथ कोतापल्ले यांची साहित्यकृती नाही आहे। पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। तर नाविन्य जे आहे ते अशुद्ध शब्द आहे, बाकी प्रतिग्रह, परीक्षा आणि आध्यात्मिक हे शुद्ध शब्द आहे। प्रश्न क्रमांक 14, जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्ह आलेली आहे? तर या वाक्यात पहा 1 आणि हे 2 आणि हे प्रश्नचिन्ह 3। तर याचा पर्याय क्रमांक 3 याचा अचूक उत्तर असणार आहे 3। पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा। अश्व, वारू, है, तुरुंग आणि शाखामुर्ग। तर याच्यामध्ये समानार्थी नसलेला अश्वचा समानार्थी जे आहे शाखामुर्ग नाही आहे। शाखामुर्ग म्हणजे माकड असते आणि अश्व म्हणजे घोडा, वारू, है आणि तुरुंग याचा पण अर्थ घोडाच असतो। हे सगळे जे आहे हे 4 समानार्थी आहे आणि समानार्थी नसलेला शाखामुर्ग आहे। आता पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक 16 ते 19च्या उत्तरे पर्यायातून निवडा।
तर आपण हे वाचूया आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 16 ते 19चे उत्तरे आपण देऊया. तर चला फटाफट वाचूया हे कविता. पीक खुशीत डोलताय भारी, भरला आनंद समदाय शिवारी, बघून पाचूच रान आमचा हरपलं देबान, आज रानाची शोभा न्यारी, आल्या सरसर भुईवर धारा, ताप मातीचा सरला सारा, समद शिवार फुलून आला, बघून मन हे भुलून गेल्या भुलून दिशाही चारी. दाट पिंकाने सजली शेत, पीक मजेत गिरकी घेत, गार वार हे झुळझुळ होत, पानात गाणी गाती पानात पाकर ही सारी, काळ्या आईची कराया पूजा, राबला शेतकरी राजा, उन्हात घाम त्या शिपला, माळा मोत्यांचा माती पिकला, आली सोन्याची दौलतदारी. तर प्रश्न क्रमांक 16 ते 19 हे कविता वाचून आपण उत्तर देणार आहोत. तर कविता ते प्रश्न क्रमांक 16 जे आहे ते आहे, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? तर ते शेतात कष्ट करतो, हा उत्तर त्याचा पर्याय क्रमांक 1 अचूक असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते? तर शेतातील पिके पाहून शेतकऱ्यांचे देहभान हरपते. प्रश्न क्रमांक 18, कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय आहे? तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेतातील पिकं. प्रश्न क्रमांक 19, कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आलेले आहे? तर पाचू हा याचा अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, जहाल या शब्दाचा योग्य विरुद्ध शब्द शोधा. जहाल म्हणजे उग्र असतो, म्हणजे रागीट, एकदम रागीट रोप दाखवणारा, हा याचा समानार्थी झाला उग्र. आणि याचा जे विरुद्धार्थी आहे मवाळ. मवाळ म्हणजे एकदम शांत, सौम्य आणि नम्र. ठीक आहे. तर याचा प्रश्न क्रमांक 20 चा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मवाळ. प्रश्न क्रमांक 22 पहा मित्रांनो, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो असा समास म्हणजे कोणता? तर असा समाज म्हणजे बहुव्रीही समास. याच्यामध्ये असं असतो मित्रांनो की 2 पद असतात आणि 2 पदाचा पण महत्व नसून त्याचा अर्थ तिसराच निघतो, त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतात. बहुव्रीही समासचा एक उदाहरण आहे नीलखंड. ठीक आहे. आता बघा इथं द्वंद्व समास आहे. द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पद काय असते? महत्वाचे असते. 2 पद असणार आहे आणि दोन्ही पद महत्वाचे असणार आहे. म्हणजे याचं उदाहरण आहे आई आणि वडील दोन्ही पण महत्वाचे आहे, ते म्हणजे द्वंद्व समास. तसेच भाऊ बहीण, सुख दुःख हे द्वंद्व समासाचे उदाहरणे आहे. तत्पुरुष समास म्हणजे काय मित्रांनो? तत्पुरुष समास म्हणजे असा असतो की पहिला पद जे आहे ते महत्वाचा असतो आणि म्हणजे पहिला पद महत्वाचा असतो किंवा दुसरा पद महत्वाचा असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतो की काहीतरी विशेष नाम, काहीतरी विशेष नाव याच्यामध्ये दिलेला असतो, म्हणजे राजपुत्र, गृहप्रवेश, ठीक आहे, कमळनेत्र वगैरे याचे हे अवयभाव म्हणजे त्याच्यामध्ये पहिला जे पद असतो तो महत्वाचा नसून दुसरा जे आहे तो महत्वाचा असतो. त्याचे उदाहरणे आहे दररोज, प्रतिदिन वगैरे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 23 पहा मित्रांनो, पुढीलपैकी भाववाचक नसलेला नाव शोधा. तर भाववाचक नसलेला नाव याच्यामध्ये कोणता आहे? तर स्वतंत्र, पर्याय क्रमांक 4 याचा उत्तर असणार आहे. बाकी दातृत्व, सौंदर्य आणि भाव्यता जे आहे ते भाववाचक नाव आहे. ठीक आहे. सौंदर्य, प्रश्न क्रमांक 24, सौंदर्यावर आधारित आणि वेदमर्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर याचा प्रश्न क्रमांक 24चा पर्याय क्रमांक 1 दृष्टांत हे उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, सौंदर्यावर आधारित म्हणजे चोराला चोराचे उदाहरण देणे म्हणजे सौंदर्यावर आधारित, आणि वेदमर्यावर आधारित म्हणजे चोराला चांगल्या माणसाचे उदाहरण देणे म्हणजे वेदधर्म्यावर आधारित. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. तर पुरुषवाचक शब्द याच्यामध्ये जे आहे ते आहे क्लास. ठीक आहे. बाकी कंपनी आणि ट्रँक, पेन्सिल हे जे आहे ते स्त्रीवाचक किंवा स्त्रीलिंगचे शब्द आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. तर एकवचनी शब्द याच्यामध्ये फोटो जे आहे ते एकवचनी आहे. आणि मित्रांनो पहा, फोटोला एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही प्रकारे त्याचा जे आहे प्रयोग केला जातो. ठीक आहे. बाकी इथं 3 ऑप्शन मध्ये घरे जे आहे ते मूळ शब्द आहे, याचा घर होईल, लिंबे याचा लिंबू होईल. ठीक आहे. आणि पिले याचा पिल्लू होईल. तर याच्यामध्ये फोटो जे आहे ते एकवचनी शब्द आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 27 पहा, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीवर आहे? तर पुढील मुलांनी आज्ञा पाळावी. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तृतीय अनेक वचनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर हे जे आहे याचा अचूक उत्तर असणार आहे व्यावसायिक पत्र. ठीक आहे. मागणी अर्ज म्हणजे वस्तू मागवण्यासाठी लिहिला गेलेला पत्र म्हणजे मागणी पत्र आहे. कौटुंबिक पत्र, तक्रार पत्र तुम्हाला माहित आहे. इथं इम्पॉर्टंट म्हणजे अजून एक बघा, सातवन पत्र म्हणजे असं पत्र असतो जी वाईट गोष्ट घडली तर आपण जे पत्र लिहितो त्याला आपण सातवन पत्र असे म्हणतो. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 29, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर कठोर व्यंजन जे आहे याच्यामध्ये च, ग, ड, द याच्यामध्ये च जे आहे ते कठोर व्यंजन आहे. एकूण कठोर व्यंजन 10 आणि मृद्य व्यंजन जे आहे 10 असतो, ते तुम्हाला माहितीच आहे. आपण त्याच्यावर पण सुद्धा एक व्हिडिओ सविस्तर बनवूया. प्रश्न क्रमांक 30 पहा, पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामध्ये बदल झालेला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण महाटीटी 2013 मधील 30 महत्त्वाचे प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सुपरफास्ट पद्धतीने अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल अशी मला आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार महाटीटी मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.